मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात केली होती, लोकसंख्या आणि पर्यावरण. लोकसंख्या आणि पर्यावरण या लोकसंख्येचा हा जो घटक आहे तो कशा प्रकारे पर्यावरणावर आणि पर्यावरणातल्या नैसर्गिक घटकांवर किती मोठ्या प्रमाणात भारी पडतो आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याकरता काय काय उपाययोजना, काय काय नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे की जेणेकरून लोकसंख्या ही नियंत्रणात येईल आणि लोकसंख्या ही कुठेतरी कमी होण्याच्या मार्गावर असू शकेल. तर अशा प्रकारे आपण लोकसंख्येच्या संदर्भामध्ये अनेक मुद्द्यांचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेला आहे. भारताची जी काही लोकसंख्या सध्या आहे म्हणजे ती ज्या जनगणनेद्वारे निर्देशित केली किंवा जी काढण्यात आली ती जवळपास 139 कोटी लोकसंख्या आपल्या भारत देशाची आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जी होती ती म्हणजे 125 कोटी म्हणजे 125 कोटी. दरवर्षी लोकसंख्या ही 1-1.5 कोटीने वाढत जाते. 125 कोटीवरून 2021च्या जनगणनेनुसार किंवा ज्या काही शासनाने नेमलेल्या ज्या काही संस्था किंवा संघटना होतात त्यांनी आपल्या पद्धतीने जी काही लोकसंख्याची मोजमाप किंवा त्यांची संख्या मोजण्याचं जे काम त्यांनी केलं आणि त्यांनी लोकसंख्या मोजल्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन केलं ते आजपर्यंत ही आपल्याला मिळालेली लोकसंख्या जी 139 भारताची आहे. 139 कोटी म्हणजे जवळपास 140 कोटीपर्यंत लोकसंख्या भारत देशाची आहे. म्हणजे 15 कोटीने लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे 10 वर्षामध्ये जर 15 कोटीने लोकसंख्या वाढते म्हणजे प्रत्येक वर्षी 1.25 कोटी लोकसंख्या ही वाढत आहे. तर विचार करा की दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे आणि प्रत्येक लोकसंख्येला हव्या असलेल्या त्या ज्या काही गरजा आहेत, त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा आहेत किंवा त्यांच्या काही इच्छा आहे, प्रत्येक लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या समाजाला किंवा समूहाला प्रत्येक गरज महत्त्वाची असते. कारण त्या गरजेसाठीच तो जीवन जगत असतो, त्याचा उदरनिर्वाह करत असतो. आपल्याला किंवा आपल्या परिवारातल्या सर्व सदस्यांनासुद्धा अशाच प्रकारचे सुख, समाधान आणि जीवनशैली, सर्वात चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचं प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणेच तो धडपड करत असतो. परंतु दिवसेंदिवस वाढत जाणारी जी काही लोकसंख्या आहे ही कुठेतरी नियंत्रणात आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन झालं गेलं पाहिजे की जेणेकरून या पर्यावरणातल्या निसर्गावर व नैसर्गिक घटकांवर त्याचा ताण पडणार नाही, त्या नष्ट होणार नाही. यासाठी काहीतरी कडक अंमलबजावणी करणे ही अत्यावश्यक आहे. मग काही मुद्द्यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावयाचा आहे. मग लोकसंख्या वाढू नये किंवा लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लोकसंख्येला आवश्यक असलेल्या काही गरजा आहेत त्या कशा पूर्ण कराव्यात वगैरे वगैरे इत्यादी घटकांचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणातून करावयाचा आहे किंवा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे लोकसंख्या धोरण अर्थात पॉप्युलेशन पॉलिसी. मग कोणत्याही विकसनशील राष्ट्राची सर्वात मोठी जी काही साधनसंपत्ती राहिलेली आहे ती म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येवर खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा ताणतणाव पडत असतो. कारण फार कमी प्रमाणात नैसर्गिक घटक किंवा निसर्गातले जे काही संसाधने आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून काही प्रमाणात त्या नष्टही होत आलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ताण त्याच्यावर पडलेला आहे. म्हणून आज आपल्याला विकसनशील राष्ट्रामध्ये म्हणजे जी काही राष्ट्र विकसनशील आहेत किंवा विकासाकडे जाणारी आहेत, प्रत्येक विकसनशील आणि विकासाकडे जाणाऱ्या राष्ट्राला त्या लोकसंख्या त्या देशाची जी काही आहे त्या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की त्या ठिकाणी असलेली जी काही नैसर्गिक साधनसंपदा आहे ती संतुलित राहिली पाहिजे. तिचा वापर नियोजनपूर्वक झाला पाहिजे. प्रत्येकापर्यंत, प्रत्येक व्यक्ती व समाज समूहापर्यंत तिचा उपयोग व तिचा उपभोग घेता आला पाहिजे की जेणेकरून एकाला जास्त मिळेल किंवा एकाला कमी पडेल, त्याच्यामुळे अशा प्रकारचा फरक होता कामा नये. आणि म्हणूनच लोकसंख्या नियंत्रणामागे लोकसंख्या धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे धोरण विकसनशील राष्ट्राला, जे विकसनशीलच्याही खाली आहेत अशा राष्ट्राला, अशा देशाला लोकसंख्या धोरण राबवणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मग लोकसंख्या धोरण जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. कारण जागतिक पातळीवरच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, या संघटना लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी व त्याच्यावर काही उपाययोजना करायच्या किंवा उपाययोजना करण्याकरता काय काय साधने उपलब्ध करता येतील अशा प्रकारचा खूप मोठा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जागतिक संघटना या करत असतात. या संघटना विकसनशील देशांना त्यांच्या कुटुंब नियोजनासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत व तांत्रिक सहाय्य देत असतात. त्याच्यातली युनायटेड नेशन्स यांनी 1974 साली हे जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून जाहीर केले होते. 1974 सालची गोष्ट आहे. युनायटेड नेशन्स यांनी जागतिक लोकसंख्या वर्ष हे जाहीर केले होते, कारण या वर्षी त्यांनी असं ठरवलं होतं की लोकसंख्या धोरण महत्त्वाचं असून ते राबवणे बंधनकारक आहे आणि त्याच देशांना की जी राष्ट्र किंवा जी देश विकसनशील आहे, अर्धविकसित आहे, विकासाकडे कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहे. बुखारेस्ट युनायटेड नेशन्स जागतिक लोकसंख्या नावाची परिषद या बुखारेस्ट या ठिकाणी किंवा या शहरात भरली होती युनायटेड नेशन्समध्ये. मग या परिषदेत लोकसंख्येची जागतिक समस्या व धोरणे किंवा अनेक प्रकारच्या लोकसंख्या नियंत्रणात आणण्याकरता ज्या काही उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी काय नियमावली आहे हे तयार करण्यात आलेली होती. या जागतिक लोकसंख्या समस्या व धोरण या विषयावर जी काही परिषद झाली, या परिषदेमध्ये अनेक देश सहभागी होते. काही देशांमध्ये तीव्रतेची भावना निर्माण झाली, काही देशांनी सहकार्य केलं, काही देशांनी मदत म्हणून हात पुढे केलेला दिसून येतो. परंतु अशा प्रकारच्या गोष्टीतून काय साध्य होणार आहेत किंवा काय बाहेर पडणार आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. या लोकसंख्या या घटकाचा विचार आर्थिक व सामाजिक कार्यातील एक अंगभूत घटक म्हणून झाला पाहिजे व प्रत्येक राष्ट्राने विकास कार्याच्या गरजा लक्षात घेऊन एकंदर विकास कार्यात ज्याची मदत होईल असे लोकसंख्या धोरण प्रस्थापित करावे अशी शिफारस या परिषदेतून बाहेर पडलेली आहे, बाहेर गेली किंवा या परिषदेमध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये लोकसंख्या विषयक समस्यांची जाणीव अगदी अलीकडील काळात म्हणजे 1970 नंतर होऊ लागली. लोकसंख्या विषयक सरकारी धोरण या विषयावर नियोजनकारांचे किंवा जे काही मत मांडतात अशा लोकांचे व राज्यकर्त्यांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. परंतु विचारवंतांमध्ये मात्र जवळजवळ 19व्या शतकापासून लोकसंख्या धोरणाविषयी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वाद निर्माण झालेले दिसून येतात. कारण प्रत्येक ठिकाणी जो काही काम करेल त्यातला विरोध हा होतोच आणि प्रत्येक विरोधाला विरोध हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अगदी प्रथम माल्थस जे लोकसंख्या भूगोलाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी लोकसंख्या वाढीचा जो काही सिद्धांत मांडलेला होता आणि तो सिद्धांत जवळजवळ सर्व देशांना लागू होतो, असे शास्त्रज्ञ अर्थात माल्थस यांनी स्वतःचे लोकसंख्या विषयक विचार प्रसिद्ध केल्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. माल्थसच्या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या व वैचारिक वादळे उठवण्यात आली. कारण माल्थसने जे काही स्टेटमेंट केलं होते की लोकसंख्या विकसनशील किंवा विकसित राष्ट्रांमध्ये कशा प्रकारे वाढत आहे, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, त्या लोकसंख्या वाढण्यामागची जी काही कारणे आहेत ती कोणती कारणे आहेत, कसा परिणाम होतो व त्यावर उपाययोजना काय कराव्या लागतील, अशा प्रकारे लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये माल्थसने आपल्या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतामध्ये आपले मत मांडलेले दिसून येतं. लोकसंख्या धोरण राबवणे अत्यंत महत्त्वाची आणि ती काळाची गरज आहे. भारतासारख्या देशाला किंवा भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला हे धोरण राबवणे बंधनकारक आहे, ते महत्त्वाचं आहे. मग या लोकसंख्या धोरणाचे उद्देश काय आहे? मग 6 प्रकारचे उद्देश सांगण्यात आलेले आहे. पहिलं आहे जन्मदरावर नियंत्रण करणे, अतिशय महत्त्वाचं आहे. मृत्यूदर कमी करणे. तिसरं आहे लोकसंख्या वाढीचे नियोजन करणे. चौथं आहे लोकसंख्येच्या भौगोलिक वितरणात संतुलन स्थापन करणे. 5वं आहे लोकसंख्येच्या रचनेमध्ये सुधारणा करणे. आणि 6वं आहे लोकसंख्येचा जलद आणि आर्थिक विकास करणे. अशा प्रकारचे 6 उद्देश जे अतिशय महत्त्वाचे आणि परिणामकारक आहेत, जे लोकसंख्या धोरणांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि त्याप्रमाणे उद्देश साध्य करण्याकरता आपल्याला काही ना काही तांत्रिक व अतांत्रिक मदत आपल्याला करावी लागणार आहे.
F.W. नॉटेस्टरीन हे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि ते असं म्हणतात की कमी विकसित देशात लोकसंख्या धोरणाचा उद्देश मृत्यूदर व जन्मदर यांच्यात पडणारा फरक कमी करणे असा आहे. जन्मदर व मृत्यूदर यांच्यात पडणारा फरक कमी करणे असा आहे. म्हणजेच असे म्हटले जाऊ शकते की लोकसंख्या धोरणाचा उद्देश लोकसंख्या आकार कमी करणे, जन्मदर वाढविणे किंवा कमी करणे, मृत्यूदर कमी करणे, लोकसंख्येचे वितरण संतुलित करणे व लोकसंख्येची गुणात्मक वाढ करून आर्थिक विकास करणे होय. अशा प्रकारे F.W. नॉटिस्टन यांनी आपल्या लोकसंख्येच्या धोरणाच्या बाबतीत आपला उद्देश साध्य करण्याकरता अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्या धोरणांची आवश्यकता काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन पॉलिसी? काय आवश्यकता असेल, का महत्त्वाचं आहे? कारण सर्वात जास्त ताण विकसनशील देशात असलेल्या नैसर्गिक साधनसंपदेवर पडत असतो. म्हणूनच लोकसंख्येवर नियंत्रण, लोकसंख्येचे धोरण राबवणे अत्यंत आवश्यक आहे, ते बंधनकारक आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तेवढ्याच लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होत नाही. 2 वेळेचं जेवणसुद्धा पुरेसं मिळत नाही. प्रत्येक गोष्टीत समाधान हे मिळेलच याची गॅरंटी नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसारच त्याला काही काम करता येईल असं नाही. अशा अनेक समस्या विकसनशील राष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येला भेडसावणार आहेत आणि त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे. मग लोकसंख्या धोरणाशिवाय लोकसंख्येची वाढ नियंत्रित केली जाऊ शकते ना देशाची आर्थिक प्रगती केली जाऊ शकते. म्हणूनच कोणत्याही देशाला जर आर्थिक व सामाजिक, औद्योगिक इत्यादी विकास जर साध्य करायचा असेल किंवा साधायचा असेल तर देशाने निश्चित अशा लोकसंख्येचे धोरण राबवणे अतिशय महत्त्वाचे आहे. लोकसंख्या धोरणाची आवश्यकता काय आहे हे काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. काही मुद्दे दिलेले आहेत ज्यामुळे लोकसंख्या धोरणांची आवश्यकता बनण्यास कारणीभूत ठरत आहे. पहिले आहे लोकसंख्या आणि अन्नधान्याचा पुरवठा. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याची सुद्धा आवश्यकता असते, कारण भूक ही सर्वात मोठी गरज त्या मानवाची आहे आणि ह्या भुकेसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची निर्मिती होणार आहे, प्रत्येक व्यक्तीला किती प्रमाणामध्ये धान्य त्याच्यापर्यंत मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यामध्ये करावा लागतो आणि त्याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा हा प्रत्येक लोकसंख्येतील घटकाला प्राप्त झाला पाहिजे, तो मिळवला गेला पाहिजे, यामागचा हा खरा उद्देश. म्हणूनच अन्नधान्यामध्ये सुद्धा स्वयंपूर्णता आता सध्या अस्तित्वात आलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं कामकाज या अन्नधान्याच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये काही संस्था व संघटना कार्य करत आहेत. काही निमशासकीय आहेत, काही शासकीय आहेत. अशा प्रकारच्या संघटना या चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही भागात, काही ठिकाणी, काही राज्यामध्ये पुरेसा अन्नधान्य पुरवठा होत नाही. मग ते रेशनिंगच्या दुकानावर असेल किंवा किराणा दुकानावर असेल किंवा खालच्या दरातील जे काही दुकानं असतील की तिथपर्यंत जो किराणा पोहोचवला गेला पाहिजे तो पोहोचवला जात नाही, कारण त्याची आवश्यकता खूप असते. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय व सामाजिक अडचणींमुळे तिथपर्यंत ते अन्नधान्य हे पुरवलं जात नाही. दुसरा आहे लोकसंख्या व बेकारी. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बेकारीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे, ती वाढत जाणारच आहे, कारण वाढत्या बरोबर अनेक बेरोजगारांची व बेकारींची संख्या वाढणार आहे, कारण त्यांच्या हाताला काहीतरी कुठेतरी काम लागलं पाहिजे. कमीत कमी 2 वेळेचं साधं जेवण त्यांना मिळालं गेलं पाहिजे, त्यांना पगार मिळाला पाहिजे, त्यांची रोजीरोटी त्यांना मिळाली पाहिजे. अशा प्रकारचा एक महत्त्वाचं धोरण यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तिसरं जे सांगितलं आहे ते म्हणजे लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न. भारत सरकार स्वातंत्र्यप्राप्तीपासून राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असतो, परंतु ते कमी वाढत जाते, कारण सर्वात जास्त ताण अन्नधान्याचा व त्या उत्पादनाचा ह्याच लोकसंख्येवर पडत असतो, त्या लोकसंख्येलाच पुरवण्यामध्ये जात असतो. आणि म्हणून अशा प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये काही ठिकाणी वाढ झालेली दिसून येते, काही ठिकाणी काही प्रमाणात सर्वात कमी प्रमाण या ठिकाणी झालेलं दिसून येते. राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढ कमी करणे आवश्यक आहे, ज्यासाठी लोकसंख्या धोरणाची आवश्यकता आहे. आपल्या भारतसारख्या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रणात जर आली तर अन्नधान्याची टंचाई जाणवणार नाही. अन्नधान्य किंवा धान्याचे उत्पादन प्रत्येक व्यक्तीच्या किंवा त्या समाजाच्या किंवा त्या समूहातल्या प्रत्येक
घटकातल्या व्यक्तीकडे ते भेटू शकतं, ते मिळेल याची गॅरंटी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. चौथं आहे लोकसंख्या आणि शिक्षण व आरोग्य सेवा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. वाढणारी लोकसंख्या ज्या ज्या ठिकाणी वाढत आहे या ठिकाणी काही शिक्षणाचा अभाव दिसत आहे, काही आरोग्य सेवा सुविधांचा सुद्धा अभाव आहे. यामुळे सुद्धा लोकसंख्यावर ताण पडून लोकसंख्या वाढण्याचा प्रयत्न दिसून येते. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारचं समुपदेशन, मार्गदर्शन व जनजागृती झाली गेली पाहिजे. हम दो हमारे दो याप्रमाणे या उक्तीप्रमाणे जर प्रत्येकाने जर ठरवलं की आपल्याला 2च अपत्यांची गरज आहे, तर त्याप्रमाणे सुद्धा नियोजन करता येऊ शकतं. आरोग्य सेवा कुठेतरी कमी पडतात, परंतु ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा जरी कमी पडत असल्या तरी त्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवा सुधारल्या गेल्या पाहिजे. शहरी विभागासारख्या किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या काही आरोग्य सेवा पुरवल्या जातात तशाच प्रकारच्या आरोग्य सेवा सुविधांचा अभाव या ठिकाणी होता कामा नये. सर्वात जास्त प्रभाव त्या ठिकाणी पडला गेला पाहिजे. सर्वात जलद गतीने आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याचा मानस या ठिकाणी असला पाहिजे. म्हणूनच लोकसंख्या धोरणामध्ये आरोग्य सेवा व शिक्षण ही सेवा व सुविधा राबवणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच कुठेतरी लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते किंवा हे आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं आहे. 5वं आहे ते म्हणजे लोकसंख्या आणि राहणीमानाचा दर्जा. राहणीमानाचा दर्जासुद्धा काही ठिकाणी निकृष्ट आहे, काही ठिकाणी उत्कृष्ट आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतो. कारण पुरेशा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे त्या लोकांपर्यंत किंवा त्या समूहापर्यंत हवे असलेल्या गोष्टी त्यांना मिळत नाही. म्हणूनच आज राहणीमानाचा दर्जा आपल्याला खालावत दिसताना होताना आपल्याला दिसत आहे. गरिबी रेषाखालील जी काही गावं आहेत किंवा जी लोकं आहेत ती अत्यंत गरीब आहेत, ती अजून गरीब होत जातात. श्रीमंत आहे तो काही प्रमाणामध्ये श्रीमंत होत जातो, काही प्रमाणात मध्यमवर्गीय हे सुद्धा कुठेतरी गरिबीच्या रेषेवर येण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे कुठे ना कुठे राहणीमानाचा दर्जावर याचा परिणाम होतो आहे. कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर अनेक प्रकारच्या सेवा सुविधा व गोष्टी पुरवण्याच्या याच्यामध्ये काही लोकांकडे ते दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच या लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा कमी प्रमाणात राहतो किंवा तो खालच्या थराकडे जातो. म्हणूनच राहणीमानाचा दर्जा सुधारण्याकरता त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारचं जेवण व चांगल्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता व मार्गदर्शन हे झालं गेलं पाहिजे. 6वं आहे लोकसंख्या आणि निवास समस्या. अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या या 3 महत्त्वाच्या गरजा आहेत. भारतात या तिन्हींची स्थिती सुरुवातीपासून सर्वात वाईट होत चाललेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाला निवास व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये राहण्याची सर्वात कठीण व्यवस्था आहे. एखादा व्यक्ती नव्याने जर त्या ठिकाणी गेला तर त्याला राहायला खूप अडचण येते. कारण एकेका खोलीमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये 5-5, 6-6 लोकं राहतात आणि त्यांच्या हयाती गेल्या, त्यांच्या कित्येक तरी पिढ्या त्या 1 आणि 2 रूमच्या घरामध्ये पूर्णपणे गेलेल्या किंवा त्यांनी जीवन घालवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून अशा ठिकाणी सर्वात जास्त निवासाची व्यवस्था वाढत्या लोकसंख्येमुळे ही व्हायला पाहिजे. कारण होणं हे अशक्य आहे, परंतु थोडंफार जरी शक्य केलं तरी ती गोष्ट आपल्याला साध्य करता येऊ शकते. आणि म्हणून लोकसंख्या आणि निवास व्यवस्थामध्ये निवासाची व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला व त्या समूहाला किंवा त्या समाजाला झाली गेली पाहिजे. अशा प्रकारे लोकसंख्या आणि निवास व्यवस्था हा मुद्दा लोकसंख्येच्या धोरणामध्ये व त्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरता अतिशय महत्त्वाचा आहे आणि आवश्यक आहे. भारताचे जे काही लोकसंख्या धोरण आहे हे धोरण लोकसंख्येच्या समस्या सोडवण्याकरता व समाधानाकरता काही प्रमाणामध्ये निश्चित करण्यात आले. काही मुद्दे या ठिकाणी पुन्हा त्यांनी अशा प्रकारे सांगितले आहे की जेणेकरून लोकसंख्येच्या धोरणामध्ये कुठेतरी बदल झाला गेला पाहिजे. भारतीय लोकसंख्या धोरणाचा अभ्यास काही 4 टप्प्यांमध्ये केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्या विषयक धोरण हे पहिलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा प्रकारे लोकसंख्या आपल्या गरजा भागवत होत्या, कशा प्रकारे आपलं जीवन किंवा उदरनिर्वाह हे करत होते, हा एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे. कारण त्यावेळेला गरजा खूप कमी होतात आणि उदरनिर्वाह हा फार लवकरच भागवला जात होता. दुसरं आहे 1951 ते 1975 दरम्यानच्या काळातील लोकसंख्या धोरणाचा अभ्यास करणे. तिसरं आहे 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळातील लोकसंख्येचं धोरण, त्याचा अभ्यास करणे. पुढचं आहे आणीबाणीच्या काळानंतरचे लोकसंख्या धोरण. म्हणजे अशा प्रकारचे काही लोकसंख्या
किंवा लोकसंख्या नियंत्रणात आणण्यामागे काही धोरणांचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. कारण याचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यातील काही तरतूद किंवा नियोजन आपल्याला करता येऊ शकतं. लोकसंख्या नियंत्रणात आणता येऊ शकते व त्याचं नियोजन करून कुठेतरी त्याचा चांगल्या प्रकारचा प्रभाव हा सभोवतालच्या किंवा आपल्या भारतामध्ये होऊ शकेल या ठिकाणी हे निश्चित आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे लोकसंख्या धोरण हे प्रत्येक देशासाठी, राष्ट्रासाठी जी देश विकसनशील आहे, विकासाकडे जाण्याच्या प्रयत्नात आहे, अशा राष्ट्रांनाच या लोकसंख्येचं धोरण राबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी ही लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते, संतुलित राहू शकते. आणि एकदा का लोकसंख्या ही नियंत्रणात आली किंवा संतुलित राहण्याच्या प्रयत्नामध्ये दिसून आली तर याचा ताण निसर्गातील नैसर्गिक संसाधनांवर किंवा त्या घटकांवर किंवा त्या महत्त्वाच्या संसाधनांवर होणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. याच्यानंतरचा जो काही पुढचा घटक आहे तो म्हणजे कुटुंब नियोजन, अर्थात फॅमिली प्लॅनिंग. हा घटक आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.